आजचा जो पहिला दिवस अनुष्ठानाचा आपल्या घरामध्ये 7 देवता पाहिजे ना आपल्या घरामध्ये. पहिला गणपती बाप्पा, दुसरा आपला महादेवची पिंड, तिसरा लंगडा देव रंगनाथ, चौथी अन्नपूर्णा माता आणि 5वी देवता आहे आपली तुळजाभवानी माता कुळदेवता आणि 6वी देवता आहे आपल्या 7व्या दादांचे वडील 8वे दादा आणि खंडोबा. या 7च देवता आपल्या घरामध्ये पाहिजे. हा कलियुग आहे. पहिले गंज देव होती गठुडभर, गोटा सापडला का देवस्थानी, गोटा सापडला का देवस्थानी, अशी एवढे देव झाले. पूजा करता करता कटाळा येतो. ते म्हणते आता पाहू, उद्याच पाहू. आता देवाची पूजा करता करता काही काही कार्यक्रम असे आहे ना, एका दादांच्याच परिवारामध्ये एवढे मोठे त्याला एक दिवस देव घेऊन या, एवढे धार्मिक होते ना. आणि श्रीमान ट्रॅक्टर होते, गाड्या होत्या, 200 एकर जमीन होती त्यांच्याकडं. करते माणसे 4-5-6 भाऊ म्हणतो एकदम राबरायचे, पण घरात सुख शांती नाही. म्हणजे काय करा नसेल बा. त्यांना देव घेऊन यायला सांगितले. असं मोठं गटुडं बांधून आणले व ते गटुडं बांधून आणले तर गोटे गाठेच 15-20 होते. आणि त्यामध्ये आजीला घडून बसवलं होतं. आजीला घडून बसवलं होतं. आणि देवाची देवपूजा, आजोबा देवपाची देवपूजा आजोबा करायचे आणि आजीला चोळून मोळून आंघोळ घालायचे आजोबा. समजलं तुम्हाला? आजीला घडून बसवलं आणि आजोबाच पूजा करायचे आणि आजीला चोळून मोळून आंघोळ घालायची. कशाला पाऊस पाणी येळेवर पडन, कशाला सुख शांती मिळणं. इथं मात्र असा म्हणून मात्र या ठिकाणी आपल्या 7व्या दादांचे वडील 8वे दादा आपल्या घरामध्ये कुळपुरुष म्हणून पाहिजे. गणपती बाप्पा 33 कोटी देवांचे पहिले. फक्त शेंडे करून सांगतो तुम्हाला. गणपती बाप्पा 33 कोटी देवांचे पहिले गणपती बाप्पाची पूजा करतात. म्हणून गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे, मूर्तीच्या समोर या देवांच्या बरोबर मात्र एक सुपारी देत असतो विधी करून. त्या सुपारीची पूजा मात्र कुठल्याही कार्याला सुरुवात करताना सुपारीची पूजा करून कार्याला सुरुवात करा. तुमच्या कार्यामध्ये यश येईल. कुठल्याही यात्रेला जाताना ती सुपारी घेऊन जा, यात्रा सफल होईल. त्यानंतर महादेवाची पिंड, ज्या घरामध्ये महादेवाची पिंड आहे त्या घरामध्ये पती पत्नीचं एकमत विचार एकमेकाबद्दल प्रेम जिव्हाळा राहील. पती पत्नीचं प्रतीक आहे महादेवाची पिंड म्हणून. आता बरेच जण म्हणते महादेवाची पिंड घरातच ठेवू नये, असे बरेच जण म्हणले बा. का ठेवू नये याचं शास्त्रच माहिती नाही. पण महादेवाची पिंड ज्याच्या घरात आहे त्याच्या घरामध्ये एकमत विचार एकमेकाबद्दल प्रेम जिव्हाळा आहे. आणि लंगडा देव रंगनाथ, लड्डू गोपाल, उत्तर प्रदेशमध्ये लड्डू गोपाल म्हणते. श्रीकृष्ण भगवंत बाल्य अवस्थेत असताना काय लीला केलं त्यांनी. आणि आपल्या संसाराचं प्रतीक आहे. ज्या घरामध्ये बाळ आहे ना त्या घरामध्ये सुख शांती आहे. ज्या घरामध्ये बाळ आहे त्या घरामध्ये सुख शांती आहे. म्हणून श्रीकृष्ण भगवंताचा मोठा फोटो, मूर्ती चालत नाही. ती चालन घरामध्ये, पण पश्चिम दिशेकडून पूर्वेक तोंड करून फोटो लावायचे. देवाऱ्यामध्ये फक्त मात्र तो पितळाचा लंगडा देव, लंगडारी लंगडा देव का पायांनी लंगडा लड्डू गोपाल. म्हणून मात्र ज्या टायमाला मुलीचं लग्न होतं ना त्या टायमाला जी शिदुरी देतात त्या शिदुरीमध्ये गणपती बाप्पा आणि लंगडा देव हे 2 देव मात्र देतात. का तिच्या परिवारावर मात्र कुठल्याही प्रकारचे संकट येऊ नये, ते संकटाचं निरसन व्हा, संकट दूर व्हा. मग निर्विघ्नपणे संसार होण्याकरता विघ्नांचा नाश करणारा गणपती बाप्पा आणि आलेल्या संकटांना तोंड देण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये राहावं त्याच्याकरता श्रीकृष्ण भगवंत या 2 मूर्ती देतात. कधी कधी आता अन्नपूर्णा माता देतात, पिंड पण देतात. ह्या पद्धतीनं हे दिले तर चांगलेच. म्हणून अशा पद्धतीने शिदूरमध्ये काही म्हणते मग त्यांच्या घरात आहे ना 2-3 पिंड आहे, 2-3 गणपती, 2-3 लंगडे देवी असू द्या ना. पण आपल्या मुलीचा संसार, आपल्या बहिणीचा संसार सुखाचा व्हावा त्याच्याकरता मात्र
शिदोरीमध्ये हे द्यावाच लागतं, पण ही प्रथाच राहिली नाही. म्हणून त्या ठिकाणी पुन्हा लड्डू गोपाल, नंतर अन्नपूर्णा माता. अन्नपूर्णा माता आपल्या सगळ्यांचं जीवन मात्र अन्नावर अवलंबून आहे. लक्ष्मी आपल्या घरात नाही. तुम्हाला ह्या देवांमध्ये लक्ष्मी सांगितलीच नाही. लक्ष्मी स्वयंपाक बनवणारी लक्ष्मी आहे. स्वयंपाक बनवणारी लक्ष्मी, पैसा, धनधान्य आणि माता भगिनी ही लक्ष्मी. म्हणून मात्र या ठिकाणी लक्ष्मीच्या जागेवरती अन्नपूर्णा माता आहे. लक्ष्मीच्या जागेवर अन्नपूर्णा माता आहे. अन्नपूर्णा माता म्हणजे अन्नावरती सगळ्यांचं जीवन आधारित आहे. काही काही अन्नपूर्णा माता राहते ती तांदळाला ठेवते घरामध्ये. अन्नपूर्णा माता तांदूळात नसते, शिजवलेल्या अन्नात असते. हे लक्षात ठेवा. तुम्ही ज्या टायमाला तुमच्या सगळ्यांसाठी मात्र जो प्रसाद बनवतात, जे अन्न शिजवतात ना, याच्यातून मात्र अन्नपूर्णा मातेला घरात नैवेद्य द्या, त्याच्यात अन्नपूर्णा माता खुश होते. सगळ्यांच्या जीवनामध्ये अन्न हे महत्त्व आहे. अन्न हे परब्रह्म आहे. ज्या टायमाला तुम्ही वाढताना, लहान मुलं जेवताना खरकटं पडताना, त्या ठिकाणी त्याला मात्र असं शिरई झाडू न लावताना ते उचलून बाजूला ठेवा, तिथं मात्र हात फिरवा. हात फिरे तरी लक्ष्मी फिरे. तुमच्यावरती अन्नपूर्णा माता संतुष्ट राहील आणि शारीरिक स्वास्थ्य व्यवस्थित राहील. ह्या पद्धतीने म्हणून अन्नपूर्णा माता आपल्या घरातल्या देवस्थानी. चौथ्या नंबर आणि 5व्या नंबर आपली कुलदेवता तुळजाभवानी माता. आता कोणाला कुलदेवताच माहिती नाही. बरेच जण मात्र याच्या पत्रिकेहून त्याची पत्रिका काढली, झाले कुलस्वामीनी कृपे करून आमच्या तिथं टिंब, पण कुलस्वामीनीच माहिती नाही याला कुठे. एक म्हणतं मर्याच कुलदेवता आमच्या इथं गिरणारे आमच्या खाली नाही का मर्याचं स्थान, ते म्हणलं मर्याच कुलदेवता आमच्या इथे. एक तर म्हणलं मसोबाच कुलदेवता मी आमच्या बांधाचा. आता मसोबा कधी कुलदेवता होईल काय आणि मर्याई कधी कुलदेवता होईल काय? अहो हे सुद्धा माहीत नाही. एवढं अज्ञान आहे आपल्यामध्ये. ज्या धर्माचं रक्षण ज्या देवीनं केलं ती कुलदेवता आहे. हिंदू धर्माचं रक्षणाकरता शिवरायाला वरदान दिलं तुळजाभवानी मातेने. म्हणून शिवराय म्हणायचे जय भवानी, जय भवानी, जय भवानी. आणि आपण म्हणतो जय शिवाजी, जय भवानी. आणि आपलेच भक्त म्हणतो जय जनार्दन, ते जनार्दन. म्हणून मात्र ख्रिश्चन समाजाची कुलदेवता वेगळी. ख्रिश्चन समाजाचं रक्षण ज्या देवीनं केलं ती ख्रिश्चन समाजाची कुलदेवता. शीख समाजाचं रक्षण ज्या देवीनं केलं ती शीख समाजाची कुलदेवता. इस्लाम समाजाचं रक्षण ज्या देवीनं केलं ती इस्लाम समाजाची कुलदेवता. आणि हिंदू धर्माचं रक्षण ज्या देवीनं केलं ती हिंदू धर्माची तुळजाभवानी कुलदेवता. म्हणून हे लक्षात ठेवा. तुम्ही मात्र कुलदेवता राती बाजूला आणि तुम्ही दुसऱ्याच कुलदेवतेची पूजा करत असा. अहो तुमच्या बांधाला जे दैवत आहे ना ते तुमचं पूजक दैवत आहे. आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत आहे खंडोबाराया. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे लग्नाच्या अगोदर मात्र दिवट्या बुदल्या होतात. दिवट्या बुदल्या माहिती म्हणजे बुदली ना तेल टाकायच्या दिवटीमध्ये, त्याला दिवट्या बुदल्या म्हणतात. काय हाणायचं धरून हाडकं तोडायची आणि मग आपलेच हाडकं मोडायची. तर दिवट्या बुदल्या करताना भांडार उधळावा लागतो. भांडार उधळल्यानंतर मात्र हळद अंगाला लागते आणि हळद अंगाला लागल्यानंतरच मात्र कुंकू लागतं. म्हणून संसाराची सुरुवात मग तिथून होते. म्हणून त्याच्याकरता आपल्याला पूजक देवता आहे. जसं राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी ही पूजक देवता आहे. म्हसोबा पूजक देवता आहे. रेणुका माता पूजक देवता आहे. आपण अनेक प्रकारच्या देवी देवतेची सेवा करत असं श्रद्धेने ना आपण नवस केला, नवसाला पावले त्या देवतेची पूजा करतो. आपण एवढं लांब नाही जात. आपण इथंच बांधा खोंदाच्या देवाला नवस करतो. त्या नवसाला पावल्या ती पूजक देवता. आणि आराध्य दैवत खंडोबाराया आणि कुळदेवता आहे तुळजाभवानी माता.
हे लक्षात ठेवा. हे तुम्हाला कळलं ना, तुमचं जीवन सफल झालं, समजून घ्या. म्हणून मात्र कुलदेवता. त्यानंतर मात्र 7व्या दादांचे वडील 8वे दादा कुळपुरुष. आपल्या घरामध्ये जे देव चांदीचे टाक घडून बसवतो, हे मात्र इथं त्यांना आपल्या घरात बसवलं ना तर या ठिकाणी देवाच्या पंक्तीला बसवलं. देवाचा अपमान आहे, देवाचा अपमान आहे. तेव्हा आपल्यासाठी देव आहे, आपल्या नातवांसाठी देव आहे, आपल्या पंतमानासाठी देव आहे, पण साऱ्या जगासाठी नाही ना. म्हणून मात्र ते देवांच्या पंक्तीला बसवलं तर देवांचा अपमान आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्यामध्ये मतभेद आहे. ऊसाच्या रानामध्ये ऊस आहे, हा खाऊ आहे. ऊसाच्या रानात ऊस हा खाऊ आहे. एका ताई मात्र शेतात गेली, शेतातून ऊस आणला. आमचाच जन्म ऊसाच्या रानात होईल, ऊसाच्याच रानात होईल. तेव्हा दाताही होते, कडा फोडायचं ऊस. एक ताई मात्र ऊस घेऊन आली. तिचं मुलगा शेजारचं मुलगा एकत्र खेळत होतं. जेव्हा हातात ऊस पाहिलं तर ती मुलं दोन्ही पळत आली. आपलं मुलगा इकडून बसलं, शेजारचं मुलगा इकडून बसलं. मग त्या आईने काय केला, ऊस असा गुडघ्याला लावला. शेजारच्या मुलाकडून 2च कांड्या तुटतील आणि आपल्या मुलाकडून सगळं तुटतोस ना, असा धरला बा. पण तिथं कार्यक्रम वेगळाच झाला. शेजारच्या मुलाकडून सगळं ऊस तुटलं आणि तिच्याच मुलाकडून 2 कांड्या तुटल्या. मग तिनं असं केलं. आता शेजारचंच इकडून होतं, तिचं इकडून होतं. इकडून मात्र 2 कांड्या तुटायला पाहिजे नव्हतं, पण इकडून अख्खा ऊस तुटला आणि इकडून 2 कांड्या तुटल्या. मग तिनं केला अख्खा ऊस इकडे घेतला. समजलं का तुम्हाला? इथं मतभेद आहे. म्हणून मात्र त्याच्याकरता 7व्या दादांचे वडील 8वे दादा जे आहे ना, त्याचा एक अनुभव सांगतो तुम्हाला, सत्य अनुभव. तरी इकडं आपल्या तरी गाव तर देवळे चांग का सटण चांग कळवण चांग. आपलं ज्या टायमाला पाठीमागं लोणचं काम चालू होतं त्या टायमाला ते दादा आले. त्यांची परिस्थिती मात्र अशी, आता कोणाला परिचय असेल का नसेल, तिकडं जवळजवळ म्हणजे मोठ्या मोठ्या आपल्या 16-17 टायरच्या गाड्या आहे, भरपूर दुकानं मोठे मोठे, 80, 85, 90 एकर जमिनी, एवढी मोठी इस्टेट असतानाही तर त्या ठिकाणी 3-4 गाड्या उभ्याच. एखाद्या गाडीनं 9,000 10,000 रुपये आणले, दुसऱ्या ट्रिपला 9,000 10,000 आणते, तिसऱ्या ट्रिपला जाताना 10-15 हजारचं काम काढते, तेव्हा तिसऱ्या ट्रिपला जाते. आता काय भावात पडत असेल बाई हे कार्यक्रम. असं टायर पंक्चर झाले मग काय करायचं, हप्ते भरायचं असलं काय करायचं. त्याच्यानंतर मात्र असं करता करता शांत्या सुंत्या करून एवढे परेशान झाले. आणि एक दिवस आले तिथं, म्हणले महाराज तुमची आख्यायिका ऐकली, फक्त तुम्ही एकच सांगा का एखादी शांती सांगा अंतर्ज्ञानाने, ती शांती करून टाकतो. आता आम्ही जर शांती सांगायला जर गेलो ना, आम्हालाच वेळ मिळणार नाही. ते म्हणजे दुसऱ्याला बोलायच्या तुम्हीच करून टाका ना शांत्या. अहो 33 कोटी देवी, एकाची शांती केली तो देईल सोडून, दुसरा म्हणून मग मी पाहतो याच्याकडं, आणि दुसऱ्याची शांती केली तिसरा काल गपची बसल तो पण मी पाहतो. अशा जर 20,000च्या शांत्या झाल्या, बाकीच्या शांत्या करायला दुसरा जन्म घ्यावा लागेल. एकानं जेवण केलं, जेवण करता करता जेवण झालं, नंतर आथरून टाकायला लागलं. आथरून टाकता टाकताच उजडून गेलं तिकडं. शाहील म्हणे उजडलं का, पुन्हा उचलायला लागलं. उचलता संध्याकाळ झाली. आता आथरून टाकता टाकता उजडून जातं असं ना, उचलता संध्याकाळ उचलून झोपायचं कवा. आपलं आयुष्य जातं. वीर व्हावा, शेती व्हावा, गाडी व्हावा, घोडं व्हावा, लग्न व्हावा, सुंदरी व्हावा, नातू व्हावा, पंत व्हावा, शिक्षण करावं, नोकरी लागावा, 2 रुपये पगार यावा, मग गुडघे थकले होते आणि आयतं जेव घालावं. असं आयुष्यभर करतो आपण. याच्यात एकही इच्छा पूर्ण होत नाही आपली. मग कुठं शांती डोक्याला मनाला सांगा बरं. असं करता करता गेलं संपूर्ण. मग सर गाव म्हणलं त्याच्या अंत्याला शिरकाळ शांती मिळव. काय फायदा झाला. जित्यापणी नाही शांती मिळाली, मेलो शांती मिळत होते.
आणि शांत्या करायच्या. कितक्या शांत्या केल्या, इतक्या शांत्या केल्या. शेवटी आमच्याकडे आले, म्हणले महाराज तुम्ही एकोणी अंतर्धान शांती सांगा. आता आपण शांतीचा विषय आपल्याकडं नाही. तुझं आहे, तुझं पशी फेरी, तू जागा चुकला आपल्याकडे कोणी काही सांगू द्या. मग त्यांना एक सांगितलं, फक्त तुम्ही एक संकल्पना वगैरे ठेवा. घरातलं देवस्थान बदला. काही ईशान्येकडं 1.25 फुटाचं अंतर सोडून घरातलं देवस्थान पाहिजे. आणि तिथं हे 7 देवता सांगितल्या. त्या 7 देवतेमध्ये कुळपुरुष सांगितला. कुळपुरुष आणखीन एक मुद्दा सांगितला का त्यामध्ये आपल्याकडं 3 वर्षानंतर भाट लोक येतात बा. 3 वर्षानंतर भाट लोक येतात. त्यांना तुम्ही मात्र आपल्या 7 दादांची नावं विचारून घ्या. 7 दादांची नावं आपले दादा, आजोबा पंजोबा, दादा पंजोबा, खेचर पंजोबा, देवा पंजोबा, अशा पद्धतीनं त्यांची नावं विचारून घ्या. आणि सकाळी मात्र विधी पूजा आरती जप तुमची जशी पूजा असेल, सकाळी पूजा पाठ झाले त्या टायमाला फक्त त्या दादांना 7 दादांना नमस्कार करा. रामराव दादा, श्यामराव दादा, नामदेव दादा, गोविंद दादा, फक्त अशा पद्धतीने नमस्कार करा सकाळ संध्याकाळ. बस असंच सांगितलं. संकल्प नारळ ठेवलं. संकल्प नारळ ठेवून पहिला सोमवार, दुसरा सोमवार झाला, तिसरा सोमवार झाला आणि 16व्या दिवशी मंगळवारी भेटायला आले आम्हाला. मंगळवारी लगोलग चमत्कार. मंगळवारी भेटायला आले. म्हणले महाराज, त्या टायमाला तिथंच होतो खाली. तेव्हा म्हणले महाराज तर कालचा सोमवारी दर्शन करून गेलो आणि आज मंगळवारी तुम्हाला भेटायला आलो. शिवटिकडीकडे वोट करून सांगितलं, ह्या शिवटिकडीसाठी तुम्हाला किती काय मदत पाहिजे सांगा. तर म्हणलं झालं काय नेमकं. एवढ्या शांत्या केल्या म्हणे, शांतीत 1 रुपया मात्र कमी नवी केला नाही, उलट 1 रुपया वाढून. ए भाऊ 5 रुपये जास्त घे पण शांती व्यवस्थित कर. आणि 5 रुपये जर कमी केलं, अनुभव नाही आला तर ते म्हणून तेव्हा सांगत होतं 5 रुपये कमी करू नये तर बरोबर झालं असतं ते. म्हणून असंच सांगितलं का 15 दिवस झाले 16व्या दिवशी तुम्हाला भेटायला, नाहीतर याच्या अगोदर ही गाडी बिघडून जाय, ती गाडी बिघडून जाय. एखादी व्यक्ती जर पैसे मागायला, आता समजा 80-85 एकर जमीन होते, तिथंही काम करणारे कामगार, दुकानात काम करणारे कामगार, गाडीवरती बी किन्नर ड्रायव्हर, हे जर एखाद्यातलं पैसे मागायला जर आलं ना तर लपून बसावं लागत होतं. आणि आज मात्र जर समजा नुसतं 16व्या दिवशी मात्र अशा पद्धतीनं झालं. फक्त कशामुळं ते 7 दादांचे नावं मात्र घेते आणि संकल्प नारळ ठेव. आता इथूनच मात्र ते म्हणले काय पाहिजे शेवटी. म्हणलं काहीच नको, फक्त तुम्ही सुखी ना बस. याच्यातच अक्षरशः त्या माणसाने मर्यादा पाहिली ना, डायरेक्ट अशा गळ्यात घट्ट मिठी मारली आणि आमच्या पाठीवरती मात्र पाणी गळायचं डोळ्यात. ती माणसं आजही एखाद्याच मात्र जर समजा नावगाव, आपला धर्मच नाही नावगाव विचारायचा कोणाला, का तुम्ही कुठले, तुमचं नावगाव काय असं, कारण की आपल्या कोणी सासूरवाडीचेच नाही तेव्हा नावगाव विचारायचं कोणाला नाही. विचारलं म्हणजे सासूरवाडीची असली मग या बा, चहा घ्यावा, आतमध्ये या बा, बाहेर नका बसू बा. आपण सगळे आपले एकच. येईन बा, जावई बापू बा, जावई बापूच्या गावचे बा, एखाद्या सासूरवाडीच्या गावचे बा, एखाद्या अशा आले म्हणजे मग आपुलकी वाढते तिची. आता हे सगळ्याच आपण देवाचे, सगळ्या देवाच्या परिवारातले आहात. म्हणून अशा पद्धतीनं एखाद्याच मंत्र जर लागलं तपास मंत्र त्यांच्याला कळलं तर कदाचित जे आले तर त्यांनाच स्वतःला आपण सांगायला सांगू की काय परिस्थिती ती तुमच्या. म्हणून कुळपुरुष मंत्र ठेवा. आणि खंडोबा हा आपल्या गळ्यामध्ये गुंडळून ठेवा. गुंडळून ठेवायचं म्हणजे गाठबीट नाही मारायची त्याला, गुंडळून. आता तुम्ही म्हणा गुंडळून का ठेवायचं बा, गुंडळून का ठेवायचं. पाहुणा आपल्या घरी जर आला कधीचं नवत तर त्याचा आदर करतो. कधीचं नवत जर पाहुणा आला तर तुम्ही काय जेवण बनवते, काय जेवण बनवते. कधीचं नवत आला तर पुरणपोळी, कुरडई भजे, सार भात, वडे, पापड. आणि तो पाहुणा दुसऱ्या दिवशी लगेच आला तर पिठलं पोळी. तिसऱ्या दिवशी आला तर मग कडूमडू तोंड करून वरण चपाती. चौथ्या दिवशी आला तर मग मिरची भाकर. आणि 5व्या दिवशी आला ना मग म्हणशान
पहिले काम करून घेऊन नंतर पाहुणे का पाहू. खंडोबा जर तुमच्या घरात कायमस्वरूपी राहिला तर त्याचा आदर नाही. म्हणून याच्याकरता मंत्र कपड्यात गुंडून ठेवायचं आणि अशा सणावाराला छोट्या मोठ्या उत्साहामध्ये पूजा करायची, नैवेद्य द्यायचा. दुसरी गोष्ट पुन्हा जर आपल्या घराच्या परिसरात एखाद्याचं लग्न असेल ना तर ते त्यांनी बी त्यांच्या घरातले देव मंत्र 200-250 फुटाच्या अंतर दुसऱ्याच्या घरी ठेवायचे आणि दिवट्या बुधल्या ज्या दिवशी राहील त्या दिवशी असं भांड्यामध्ये ते देव घेऊन खंडोबांते मस्त डोक्यावर घरून वाजत 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 भांडारा उदळीत उदळीत घरी वाजत गाजत घेऊन यायची. तेवढ्या दिवस मात्र ते घरात मांडणी करून लग्न होईपर्यंत त्या देवाला नैवेद्य, त्या देवाची पूजा करा. ते कार्य मात्र चांगल्या पद्धतीचा आनंदात पार पडणं आणि त्यांचा संसार सुखाचा होईल. मग तुम्ही म्हणाल मग आपले तर आपले लहान लहान कच्चे बघची आता पहिली प्रथा गेली बरं का. मोठ्याकडे देवारा गेला मग लहान्याने पूजाच करायची नाही. मग असं काम म्हणलं नाही का लहान्याने जेवणही करायचं नाही. म्हणले मोठ्या का देवारा गेला, देवाराच मोठ्याकडे गेला, आमच्याकडे देवच नाही, मग देवच पूजाच नाही करायची. मग असं म्हणाय पाहिजे नव्हतं. आता मोठ्याकडे देवारा गेला त्यानंच देवाची पूजा करायची, त्यानंच जेवण करायचं, लहान्याने जेवण करायचं नाही, देव पूजा करायची नाही, असं काम म्हणले नाही. ते दिवस वेगळे होते. आता मात्र प्रत्येकाला देवाची गरज. म्हणून मात्र अशा पद्धतीनं जरा समजा दुसऱ्याचं लग्न कार्य असेल तर त्यांच्या देवाबरोबर आपला देव ठेवा, त्यांच्या देवाबरोबर आपला देव घेऊन या, आपल्या देवाची म्हणणे करा. त्यांचं कार्य पार पडीपर्यंत आपल्या देवाचा उजाळा होऊन जाईल. भांडणं फक्त आपलेच होते, फक्त बाणकोराकोरीवरून देवादेवाची नाही होत भांडणं. म्हणून अशा पद्धतीनं करा. म्हणून अशा पद्धतीनं आणि घरातल्या देवांना मात्र कधी आंघोळ घालायची नाही, आंघोळ घालायची नाही. तुम्ही शिवायला आजचा वेगळाच कार्यक्रम ऐकायला मिळाला. आंघोळ का घालायची नाही? देवाच्या पाठीमागून असा सपोर्ट दिलेला असतो, त्याच्यामध्ये पाण्यात बुडवले तुम्ही फक्त खालून पुसते आणि वरून पुसते. पण जर समजा खालून वरून पुसल्या मध्ये जर पाणी शिरेल असतं तर कालांतराने डोळ्यामध्ये, नाकाच्या शेंड्यामध्ये, तोंडामध्ये पाणी साचून आणि त्याला छिद्र पडते आणि मग आपल्याला वर येऊ देत नाही, त्याला चाळणी लागल्यावर आपल्याला वर येऊ देत नाही. म्हणून मात्र देवांना आंघोळ घालायची नाही. तर देठाच्या फुलानं पाणी शिपडायचं आणि स्वच्छ कपड्याने मात्र पुसायचं. स्वच्छ कपड्यामध्ये तोंड पुसायचं, रुमाल नाही बरं का, नाही तर काय म्हणतो तो बी स्वच्छच आहे. देवाचा पुसायचा कपडा अलग असला पाहिजे. अशा पद्धतीनं मात्र करा आणि अशा पद्धतीनं पूजापाठ करून हे जे सांगितलेले पद्धतीनं आचार विचार पाळा. आजचं अनुष्ठानाचा कालावधी. सकाळी मात्र अनुष्ठानार्थ्यांसाठी मात्र